सर्वांना जय भीम मित्रांनो. आजच्या विशेष भागामध्ये आपण बघितलं तर भारताचा जर का आपण विचार केला तर वेगवेगळ्या प्रकारचे जे पंथ आहेत, जे धर्म आहेत, ज्या परंपरा आहेत, ज्या मान्यता आहेत, ज्या रूढी आहेत, त्या मानून विशिष्ट प्रकारचा एक समूह जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतो. आणि या संपूर्ण जीवन प्रवासामध्ये प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये तशा प्रकारची एक आचार प्रणाली अनुभवून जीवन जगण्याचा प्रयत्न करत असते. आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर जे श्लोक आहेत, ज्या प्रार्थना आहेत, ज्या वंदना आहेत, ज्या अशा प्रकारच्या विविध भाषांमध्ये त्या धर्माचे जे अशा प्रकारची जी लिखाणं आहेत ती आपल्या आयुष्याचा बरेच सारे लोक जे आहेत ते वापर करत असताना आपण बघत असतो. पण इतर देशांमध्ये असलेल्या किंवा इतर धर्मांमध्ये, इतर पंथांमध्ये असलेली ही जे धार्मिकता आहे किंवा ही धार्मिक श्लोक आहेत, त्या वंदना आहेत, त्या आणि बुद्ध धम्मामध्ये म्हणजे बुद्धिझममध्ये ज्या वंदना आहेत त्याचा अर्थ काय किंवा तशा प्रकारच्या ज्या मांडण्या केल्या जातात त्या मांडणीच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचे जे कार्यक्रम आहेत ते पार पाडत असताना त्याचा एक्झॅक्ट अर्थ मानवी जीवनामध्ये काय आहे हे बऱ्याच साऱ्या लोकांना अशा प्रकारच्या कृती करत असताना माहीत नसतं. आणि म्हणून ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसतात, ज्या गोष्टी आपल्याला माहीत नसून आपण त्या मार्गावरती चालण्याचं काम करत असतो किंवा जे आपण करतोय ते ज्या वेळेला आपल्याला माहीत नसतं, तर अशा प्रकारच्या कन्सेप्टमधून, अशा प्रकारच्या मान्यतांमधून माणूस कर्मकांडांकडे वळला जातो. आणि तशा प्रकारे बुवाबाजीमध्ये अडकून, अंधश्रद्धेमध्ये अडकून आपल्या जीवनातील जो अमूल्य वेळ आहे किंवा जीवनातील अमूल्य पैसा आहे किंवा जीवनाचा अमूल्य असा सारांश तो वाया घालवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणून जी गोष्ट आपण करतोय ती एक्झॅक्ट कशा प्रकारे करतोय किंवा त्याचा एक्झॅक्ट अर्थ काय हा आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. आणि म्हणून माझ्या एका मित्रानं मला विचारलं की तुम्ही ज्यावेळी तो एका कार्यक्रमामध्ये गेला असताना त्यांनी ती जी स्टेजवरची मांडणी आहे ती बघितली आणि त्यांनी मला क्वेश्चन केला की या मांडणीचा रिसर अर्थ जो आहे तो मला समजावून सांगा. आणि त्यानिमित्तानं मी त्याला ते समजावून सांगितलं आणि त्याला ते पटलं आणि त्यानं मला धन्यवाद दिले, मला थँक्यू बोलला. आणि म्हणून हा जो विषय आहे तो या निमित्तानं आज मी या ठिकाणी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण जर बघितलं तर बौद्ध संस्कृतीमध्ये, बुद्ध धम्मामध्ये जे तथागत भगवान गौतम बुद्ध आहेत, जे सिद्धार्थ म्हणून महामाया आणि आपण जर बघितलं तर लुंबिनी वनामध्ये त्यांचा जन्म झाला आणि संपूर्ण जगाला त्यांनी दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला. आणि आपल्या जीवनाचा जो संपूर्ण सार आहे तो धम्मक्रांतीमध्ये किंवा त्यांना मिळालेला जो जीवनाचा अनुभव आहे तो तृष्णेपोटी कशी दुःखाची निर्मिती होते ते पोचवण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनाची जवळजवळ 45 वर्ष हा जो धम्म आहे तो पोचवण्याचं काम केलेलं आहे. आणि म्हणून बौद्ध संस्कृतीमध्ये बुद्धांचा जो हा धम्म आहे, बाबासाहेबांनी 22 प्रतिज्ञा देऊन दिलेला जो हा धम्म आहे त्याला मानवी जीवनामध्ये अपार असं महत्त्व आहे. आणि म्हणून प्रत्येक बौद्ध संस्कृतीमध्ये जो माणूस बौद्ध संस्कृती जपतो, आपल्या जीवनामध्ये अंगीकारतो आणि आपल्या सुखदुःखामध्ये या वंदनांचा वापर करतो, त्यांना हे माहीत पाहिजे की या बुद्धवंदनेमध्ये जी मांडणी केली जाते किंवा या बुद्धवंदना आपण गणल्या जातो, आपल्या मुखातून आपण जीवनाचा सार आहे तो वंदनेच्या माध्यमातून आपण बोलत असतो, पाठ करत असतो, तर त्याचा अर्थ आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून जगतमान्य ज्यांनी सुखाचा, शांतीचा किंवा असा एकच जो बुद्धाचा असा एकच जो धम्म आहे तो जगामध्ये अशा प्रकारे अनुभवला जातो किंवा ध्यानाच्या माध्यमातून, मेडिटेशनच्या माध्यमातून तो बरेच सारे जे लोक आहेत ते आपल्या जीवनामध्ये अंगीकारण्याचा प्रयत्न करत असतात. आपल्या सुखदुःखामध्ये, इतर कार्यक्रमांमध्ये मांडणीच्या माध्यमातून आपण जर बघितलं तर आपल्या डाव्या साईडला गौतम बुद्धांचा फोटो असतो किंवा उजव्या साईडला बाबासाहेबांचा फोटो असतो किंवा जर आपण बघितलं बरेच सारे लोक एका स्टेजवरती उंचावरती भगवान बुद्धांना ठेवतात आणि त्याच्या खालोखाल आपण नेहमीच बघतो तर बाबासाहेबांची प्रतिकृती असते. आणि म्हणून ही जी वंदनेची मांडणी आहे ती जर आपण बघितलं तर तथागत भगवान गौतम बुद्ध ज्यांनी संपूर्ण जगाला मानवतेचा संदेश दिला, ज्यांनी जगाला शांती, अहिंसा त्याचबरोबर
त्याचबरोबर तृष्णा हे महत्त्वाचे जे विषय आहेत ते जगाला पटवून दिले आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण जग जे आहे ते असं म्हणायला लागलं की आम्हाला युद्ध नको, बुद्ध हवा. आणि म्हणून जे आदर्श आहेत, ज्यांचा संदेश मानवी कल्याणाचा आहे, ज्यांचा संदेश मानवी उत्थानाचा आहे, ज्यांनी माणसाकरता काम केलं, ज्यांनी माणसामधले जे व्यवहार आहेत ते उचित व्हावेत किंवा त्यामध्ये एकरूपता यावी किंवा माणसाने माणसाशी माणसासारखं वागावं, हा जो संदेश अहिंसेचा, मानवतेचा दिला. आणि म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध हे आपले आदर्श आहेत किंवा त्यांचा जो संदेश आहे तो मानवी कल्याणाचा आहे. आणि म्हणून त्यांना आपण नेहमीच आदर्शाच्या उंच अशा स्थानावरती ठेवत असतो. बाबासाहेबांनी आपण जर बघितलं तर 1956 साली या समाजाची एक वेगळ्या प्रकारची जी परिस्थिती होती ती बाबासाहेबांनी आपल्या अभ्यासाच्या माध्यमातून त्यांचं जर शिक्षण आपण बघितलं तर MA PhD DSc LLD डिलीट बॅरिस्टर ॲट लॉ असा भारतातील उच्च शिक्षित माणूस ज्यानं या संपूर्ण गोष्टींचा अभ्यास केला आणि या समाजाला बाहेर काढण्यासाठी त्यांनी 14 ऑक्टोबर 1956 नागपूर या ठिकाणी दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा या संस्थेच्या माध्यमातून 22 प्रतिज्ञांच्या माध्यमातून बुद्धाचा हा जो धम्म आहे तो जनमानसामध्ये पेरला. आणि हा धम्म आज कित्येक लोक अनुभवून त्याच्यावरती अभ्यास करून अतिशय सुखाचं, शांतीचं आणि मानवतेचं आणि माणसाशी माणसासारखं वागण्याचं जे नातं आहे ते आपल्या जीवनामध्ये अंगीकारण्याचा प्रयत्न करत असतात. आणि म्हणून तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आपणासाठी आदर्श असं व्रत आहे. किंवा आपण बघितलं जे महापुरुष आहेत त्यांचा जो विचार आहे, ज्या महापुरुषांनी, ज्या महामहिलांनी मानवी कल्याणाचा विचार पेरला ते देखील आपणाला आदर्शवत असेच असतात. आणि म्हणून हे जे 2 फोटो आहेत त्यांचे जे विचार आहेत, यांचे विचार जे आहेत ते मानवी कल्याणाचा विचार सांगणारे आहेत आणि म्हणून त्यांना आपण नेहमीच आदर्श असं स्थान देत असतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर जी मांडणी करतो आपण त्या फुले, त्याच्या पुढे जे आहेत ते आपण फुले ठेवतो किंवा हार घालतो किंवा पुष्पहार असतील, फुलं असतील यांच्या माध्यमातून आपण त्यांना वंदन करत असतो. तर इथे असं म्हटलं आहे ज्या ठिकाणी बुद्धविहार असतील, बौद्ध स्तूप असतील, बौद्ध लेण्या असतील त्या ठिकाणी या फुलांच्या माध्यमातून ज्यावेळेला आपण वंदन करतो तर फुलाला आपण नेहमीच अनित्याचं असं प्रतीक मानलेलं आहे. जसं एखाद्या बागेमध्ये आपण जातो आणि वेगवेगळ्या प्रकारची जी फुले आहेत ती जेव्हा आपण पाहतो तर फूल जे आहे ते जसं झाडावरती असतं तसे ते टवटवीत असतं. पण जसा वेळ पुढे जातो, जशी संध्याकाळ होत जाते तसं जे फूल आहे जे सकाळी उमललेलं आहे, जे टवटवीत आहे, जे आपल्या इंद्रियांना आकर्षित करतं, जे आपणाला हवंसं वाटते किंवा आपण त्याच्याकडे पाहता क्षणी आपण त्याच्या मोहामध्ये पडतो. आणि असं जे फूल आहे ते जसा वेळ पुढे जातं तसं उमळून जाते किंवा कोमेजून जातं. तसंच बुद्धाने सांगितलेलं आहे की ज्या व्यक्तीचा या ब्रह्मांडामध्ये, ज्या व्यक्तींचा या जीवसृष्टीमध्ये जन्म होतो ते व्यक्ती आपल्या आयुष्याकडे किंवा आपल्या आयुष्याच्या शेवटाकडे क्षणाला वाटचाल करत असतात. ते आपल्या आयुष्याच्या मृत्यूकडे वाटचाल करत असतात. आणि म्हणून या फुलांसारखा त्यांनी आपल्या जीवनामध्ये जो आहे तो सम्यक विचार किंवा आपण जर बघितलं तर जसं फूल सुगंध देतं, आनंद देतं, तसं तर प्रत्येक व्यक्तीने, प्रत्येक जीव सृष्टीमध्ये असणाऱ्या सजीवाने आपल्या जीवनामध्ये आनंद असेल, सुगंध असेल किंवा जे सुख असेल किंवा त्याला आपण असं म्हणतो ते अनुभवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किंवा आपण आपुलकीचा एक भाव इतरांप्रती किंवा जे प्राणी असतात त्यांच्याप्रती कल्याणाची भावना आपण निर्माण केली पाहिजे. त्याचबरोबर आपण विनम्र असून, विनम्र राहून आपण ध्यानाच्या माध्यमातून आपल्या स्वतःमध्ये एक धाडस निर्माण केलं पाहिजे आणि इतरांना तशा प्रकारे आपण आनंदाने त्यांचं काम केलं पाहिजे. आणि म्हणून या फुलांच्या माध्यमातून आपण जे बौद्ध स्तूप असतील, बौद्ध विहार असतील, बुद्धांची प्रतिमा असेल, बाबासाहेबांची प्रतिमा असेल, त्यांना या फुलांच्या माध्यमातून प्रत्येक क्षणी, प्रत्येक कार्यक्रमाच्या ठिकाणी विनम्र असं अभिवादन करत असतो. त्यानंतर जर आपण बघितलं तर हे जे फूल आहे ते नश्वरतेचं प्रतीक आहे आणि म्हणून आपण देखील स्वतःला, आपला जो हा देह आहे तो कधी ना कधी नश्वरतेकडे जाणारा आहे. आणि म्हणून माझ्या जीवनामध्ये मी
कुशलच काहीतरी करेन, माझ्या जीवनामध्ये मी नेहमी चांगल्याचाच विचार करेन, माझ्या जीवनामध्ये मी इतरांना चांगल्याचा मार्ग दाखवण्याचा प्रयत्न करेन, इतरांच्या मार्गामध्ये असलेल्या ज्या अडचणी आहेत, जे रोग आहेत किंवा ज्या प्रॉब्लेम्समध्ये लोक आहेत त्यांना मदत करण्याचा मी प्रयत्न करेन. अशा प्रकारचा हा अनित्याचा नियम हे जे फूल आहे ते आपणाला सांगत असतं. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपण अगरबत्तीच्या माध्यमातून यांना आहे ना, म्हणजे आपले जे महामानव आहे त्यांना अभिवादन करत असतो किंवा त्यांची पूजा करत असतो. तर जसं एखादी अगरबत्ती स्वतः जळते किंवा स्वतः जळून ती त्या भागामध्ये असणारे जे लोक आहेत त्यांना सुगंध द्यायचं काम करत असते, किंवा आपण जर बघितलं तर मानवी जीवनामध्ये देखील आपण देखील तशाच प्रकारे जळत असतो. आपल्या मनामध्ये असणारे जे लाभ आहेत, जे मोह आहेत, जे द्वेष आहेत त्याच्या माध्यमातून माणूस जळत राहतो. आणि म्हणून या अगरबत्तीकडे आपण जर बघितलं तर मानवी जीवनाचा जो प्रवास आहे तो मृत्यूकडे जाणारा प्रवास आहे. किंवा आपण जर बघितलं तर आपलं जे जन्मस्थान असेल त्या ठिकाणावरून आपण मृत्यूस्थानाकडे वाटचाल करत असतो. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये तशाच प्रकारचे ही जी अगरबत्ती जसं सुगंध देते तसे आपल्या जीवनामध्ये आपण सद्गुण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर आपण संयमी असलं पाहिजे किंवा आपण शिलांच्या माध्यमातून शिलवान बनवून इतरांना तसा आदर्श निर्माण करण्यासाठी आपण तसा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर आपण बघितलं तर समाजामध्ये बरेच सारे चोर लोक देखील असतात, बदमाश लोक देखील असतात, किंवा आपण जर बघितलं तर लोकांची लुबाडणूक करणारे लोक असतात, फसवणूक करणारे लोक असतात. त्याचबरोबर आपण बघितलं तर सतत रडत राहणारे देखील लोक असतात. आणि आपण बघितलं तर काही लोक फक्त सेल्फी असतात, स्वतःचा विचार करत असतात. तर अशा मानसिकतेतून आपण बाहेर आलं पाहिजे आणि याच्या बाहेर येऊन आपण तशा प्रकारचा एक सुगंध संयमी राहून किंवा आपल्यामध्ये बदल करून तो इतरांपर्यंत देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि म्हणून हे सुगंधी असं जे प्रतीक आहे अगरबत्तीचं तर मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका बजावत असते. आणि म्हणून या अगरबत्तीच्या माध्यमातून आपण या महामानवांना वंदन करत असतो किंवा वंदनेमध्ये, पूजा वंदनामध्ये, पूजा पाठामध्ये आपण याचा वापर करत असतो. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर जी मेणबत्ती आहे, असं म्हटलं जाते की मेणबत्ती स्वतः जळते आणि आपल्या आजूबाजूचा जो अंधार आहे, आपल्या आजूबाजू भोवती असणारी जी अंधकारमय स्थिती आहे ती दूर करण्याचं काम मेणबत्ती करत असते. आणि म्हणून मेणबत्ती जसा अंधार दूर करते तसाच बुद्धाचा जो हा धम्म आहे, बुद्धांनी जगाला शिकवलेली ही मानवतेची जी शिकवण आहे ती अंधकार दूर करते किंवा अंधकार दूर करून प्रकाशमान करण्याचं काम करत असते. आणि शील असेल, समाधी असेल, प्रज्ञा असेल, आपल्या या गोष्टींच्या माध्यमातून इतरांमध्ये ज्ञानाची तेव निर्माण करण्याचं काम करत असते. त्याचबरोबर आपण बघितलं तर बुद्धाचा हा जो धम्म आहे तो मानवातील ज्या अंधश्रद्धा आहेत, ज्या बुवाबाजांचे मोठे मोठे प्रकार आहेत किंवा जे कर्मकांड आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करत असते. त्याचबरोबर आपण जर आपल्या आयुष्यामध्ये आपण बघितलं तर बरेच सारे जे लोक आहेत, काही लोक आंधळे असतात, काही लोक बहिरे असतात, काही लोक घरहीन असतात किंवा काही लोक ज्यांना मदतीची गरज असते, काही लोक आपण बघितलं तर फार मोठे मोठे अनाथाश्रय देखील आपल्याला पाहायला मिळतात. आणि म्हणून या लोकांना या मेणबत्तीच्या द्वारे आपण जर का मदत केली किंवा एखाद्याला मदतीचा हात हवा असेल तर जर का आपण पुढे केला तर त्यांच्या आयुष्यामध्ये आपण ही मेणबत्तीचं जे काम आहे ते तेवत ठेवण्याचं काम करत राहावं. आणि म्हणून ही जी मेणबत्ती आहे ती अंधकार दूर करण्याचं आणि इतरांच्या आयुष्यामध्ये प्रकाशाचा उज्ज्वल असा जो प्रकाश आहे तो पाडण्याचं काम करत असते. आणि म्हणून असंच या मेणबत्तीच्या द्वारे आपण या महामानवांना किंवा या महामानवांची पूजा वंदना करत असतो. आणि म्हणून याला अतिशय महत्त्वाचं स्थान बुद्धवंदनेमध्ये किंवा प्रत्येक वंदनेमध्ये आपण घेत असतो. आणि म्हणून आपण जर बघितलं तर ह्या प्रकारचे जे ही सगळे जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या मानवी जो जीवन आहे ते घडवण्यासाठी फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आणि या अशा प्रकारच्या वंदनांच्या माध्यमातून आपण आपल्या जीवनाला आकार देण्याचं काम करत असतो, आपण आपल्या जीवनाला घडवण्याचं काम करत असतो.
आणि म्हणून इतर धम्माच्या ज्या वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत त्यापेक्षा बुद्धिझममध्ये असणारी ही जी वंदनेची सिस्टम आहे किंवा हा जो बुद्ध पूजापाठ आहे याला वेगळं असं स्थान दिलेलं आहे. आणि म्हणून या वंदनांच्या माध्यमातून आपण नेहमीच पंचशील घेत असतो. बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे, बुद्ध आणि त्यांचं धम्म यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे, जो उपासक असतात किंवा जो भिक्खू पवित्र असा जो संघ आहे त्यांचा जो विशिष्ट अशा शिलांचं जे पालन आहे ते मानवी जीवनामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आणि म्हणून या वंदनांच्या माध्यमातून भिक्खू संघ जो आहे तो आपल्या शिलांचं पालन करण्याचा काटेकोरपणे प्रयत्न करत असतो. त्याचबरोबर जे उपासक आहेत ते देखील पंचशिलांच्या माध्यमातून आपल्या जीवनाला वेगळ्या प्रकारचं एक वळण लावण्याचं काम करत असतात. आणि म्हणून या बुद्धवंदनेचा जो आपण मतितार्थ बघितला तर पंचशिलांचं पालन करून, आर्य अष्टांगिक मार्गाचं पालन करून किंवा बुद्धाने सांगितलेला जो कार्यकारण भाव आहे तो आपल्या आयुष्याचा भाग बनवून आपण अशा वाईट प्रवृत्तींपासून, वाईट गोष्टींपासून अलिप्त राहण्याचं काम आपण करत असतो. आणि म्हणून बुद्धवंदनेमध्ये या गोष्टींना अतिशय महत्त्वाचं स्थान आहे. आपण जर बघितलं तर नैसर्गिकदृष्ट्या कोणत्याही प्रकारे निसर्गाला हानी न पोचवता ह्या ज्या वंदना आहेत त्या बौद्ध संस्कृतीमध्ये बरीच सारी लोक करताना आपण बघत असतो. आणि म्हणून आपण जर बघितलं तर राजगृह ज्या ठिकाणी तथागत आपला धम्म उपदेश द्यायचे, जो पूर्वीचा मगधचा जो भाग होता या मगधचा जो राजा होता, राजा बिंबिसार, याला एक जो माळी होता त्याचं नाव सुमन असं होतं. तो नेहमीच टोपलीभर फुले घेऊन त्याच्या दरबारामध्ये जायचा आणि त्याचा जो दरबार आहे तो संपूर्ण सजवून टाकायचा. अशा प्रकारची त्याची डेलीची जी ही कन्सेप्ट होती तो करत राहायचा. एके दिवशी तो जो सुमन माली आहे तो राजाच्या दरबारात आलाच नाही. त्यांना तथागत सकाळी सकाळी येताना भेटले आणि त्यांनी ती संपूर्ण जी फुलांची टोपली आहे ती तथागतांना वंदन करण्यासाठी वापरले. आणि राजाला ज्यावेळी समजलं की अशा प्रकारे आज सुमन माली दरबारामध्ये आलेला नाही आहे तर त्यांनी ही जी आजची फुले आहेत ती तथागतांना वंदन करण्यासाठी वापरली. आणि त्यावेळी राजाने जे आहे त्याला फार मोठं बक्षीस दिलेलं आहे, त्याचा अभिमान केलेला आहे किंवा त्याचा सत्कार केलेला आहे. किंवा असं म्हटलं जातं की 8 कारशा पण म्हणजे त्यावेळचं जे एक मूल्य आहे ते राजाने त्या सुमनमालीला दान दिलेलं आहे. त्याचबरोबर आपण बघितलं तर भगवंताची पूजा केल्यामुळे किंवा भगवंताला अशा प्रकारचं वंदन केल्यामुळे राजाने त्या ठिकाणी त्याला 7 गाव, 7 घोडे किंवा 7 नोकर चाकर अशा प्रकारची मोठी जी संपत्ती आहे ती बहाल केलेली आहे. यावरून आपल्याला असं तुम्हाला सांगायचं आहे की बौद्ध संस्कृतीमध्ये, बौद्ध अभ्यासामध्ये किंवा बौद्ध पाली ग्रंथांमध्ये असं म्हटलेलं आहे की दिठ्ठ धम्म वेदनीय कर्म, म्हणजे जे अशा प्रकारचं कर्म आहे जे व्यक्ती करतात त्यांना ताबडतोब त्याचं फळ मिळालं जातं. आणि तशाच प्रकारे हे जे फळ आहे ते राजा बिंबिसारानं सुमनमालीला अर्पण केलेलं आहे. आणि म्हणून बुद्धवंदनेला बौद्ध संस्कृतीमध्ये पाली वंदनांच्या माध्यमातून आपण जे हे वंदन करतो ते अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. त्यामधून माणूस घडवण्याची जी प्रक्रिया आहे ती या वंदनांच्या माध्यमातून केली जाते किंवा आपल्या आयुष्याचा जो सार आहे तो या पाली ग्रंथांमध्ये, पाली वंदनांमध्ये आपणाला पाहायला मिळतो. आणि म्हणून बाबासाहेबांनी आपल्या एका ग्रंथामध्ये असं म्हटलं आहे किंवा भाषणामध्ये देखील असं म्हटलं आहे की प्रत्येक बौद्ध व्यक्तीने दर रविवारी संपूर्ण कुटुंबासहित बौद्ध विहारांमध्ये गेलं पाहिजे. तिथले जे संस्कार आहे, जी संस्कृती आहे ती शिकली पाहिजे आणि आपलं जे जीवन आहे ते चांगल्या प्रकारे आदर्शवत कसं होईल किंवा आदर्शांच्या सानिध्यात राहून त्यांच्या विचारांमध्ये राहून आपण एक चांगला माणूस म्हणून कसा घडला जाईल यासाठी बाबासाहेबांनी हे जे कृतिशील वाक्य आहे ते आपल्यापर्यंत पोचवलेलं आहे. आणि म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून हा बुद्धवंदनेचा जो अर्थ आहे किंवा ज्या गोष्टी आपण बुद्धवंदनेमध्ये वापरतो त्याचा एक छोटासा अर्थ जेवढा मला जमला तेवढा मी तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न केला. ह्याचं जे विस्तृत असं विश्लेषण आहे ते बरेच सारे जे भिक्खूगण आहेत, जे श्रामणेर आहेत की जे अशा प्रकारचा सखोल असा अभ्यास करतात, त्या व्यक्तींच्या सानिध्यात राहून आपण अजून धम्म अनुभवाल किंवा अजून चांगल्या प्रकारचं ते ज्ञान आहे ते तुम्ही संपादन कराल, अशा प्रकारची मंगलमय कामना या ठिकाणी तुम्हाला
व्यक्त करतो आणि या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना या ठिकाणी जय भीम करून तुम्हा सर्वांचे या ठिकाणी रजा घेतो. जय भीम.